मान्सून उलटा फिरला. देशात मान्सून उशिरा येणार. चिंता वाढवणारा हवामान विभागाचा ताजा अंदाज समोर आला आहे. मान्सून अंदमानात दाखल झाला होता, पण सुपर एल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला. आधीचे सगळे अंदाज चुकले. आधीच्या ज्या तारखा सांगितल्या होत्या त्या तारखा सगळ्यात मोठ्या निघाल्या. कालपर्यंत बातमी आली होती की मान्सून लवकर येतोय, पण अचानक प्रशांत महासागरात एक अशी घटना घडली की जिचा फटका संपूर्ण जगाला बसतोच आहे, पण त्यासोबत देशामध्ये ज्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होणार आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठा दणका महाराष्ट्राला बसणार. तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा दुष्काळ पडणार. पहा, एक अतिशय चिंताजनक बातमी समोर आली जेव्हा हवामान विभागाने आत्ताच एक ताजा अंदाज जाहीर केला. कारण आधी सांगितलं मान्सून लवकर येतोय, लोक खुश झाले होते, पण वातावरण कधी बदलेल याचा अंदाज नसतो. आणि अचानक ज्याची भीती होती तेच झालं. जो सुपर जुलैमध्ये ऑगस्टमध्ये सक्रिय होणार होता तो आत्ता सक्रिय झाल्याने मान्सून उलटा फिरलाय. खरं तर 4 वर्षांपूर्वी साधा कमी तीव्रतेचा आला होता, पण यावेळेस साधा सुद्धा नाही तर सुपर एल निनो आलेला आहे, ज्यामुळे 21 जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी पाऊस, जवळपास दुष्काळ सदृश परिस्थिती, तर उरलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये अगदी नावापुरताच पाऊस असेल. कालपर्यंत ज्या हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी ज्या तारखा सांगितल्या होत्या त्या तारखा खोट्या निघाल्या. कारण की आता मान्सूनची नवीन तारीख जाहीर झाली आणि टक्केवारी देखील बदललेली आहे. काही दिवसांपूर्वी सांगितलं गेलं होतं की यावर्षी 88% पाऊस पडेल, 90% पाऊस पडेल, पण आता पावसाची टक्केवारी ही पूर्णतः बदललीय. कारण की मान्सून या ठिकाणी आता थांबलाय. निसर्गाने अचानक आपले रूप बदलले. त्यामुळे सरकारने एक ताबडतोब बैठक घेतलीय आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री त्याचबरोबर अनेक हवामान क्षेत्रांतले तज्ज्ञ उपस्थित होते. त्याच्याच माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे तिला हलक्यात घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल की हे काही दरवेळेस होत असतं, पण लक्षात घ्या, 15 वर्षांपूर्वी असाच एकदा सुपर एल निनो ॲक्टिव्ह झाला होता आणि त्यावेळेस लातूरला रेल्वेनी पाणी नेलं होतं. ही बातमी तुम्हाला आठवत असेल. ती ऐन वेळेस तो सुपरहिट होता आणि आता तो पुन्हा आलाय आणि ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडणार. मान्सूनची नवीन तारीख आता जाहीर झालेली आहे. ज्या लोकांना पेरण्या करायच्या आहेत तर त्यांनी काय करायचंय, कोणत्या तारखेला पेरणी करायची याची देखील तारीख आता स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली आहे. सरकारने कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस येईल, नवीन मान्सूनची तारीख काय, कोणते 21 जिल्हे यावर्षी कोरडे ठणठणीत पडणार, कोणत्या भागात कधी आणि किती पाऊस पडणार, जो मान्सून अंदमानात दाखल झालाय तो महाराष्ट्राच्या मातीत नेमकं कोणत्या तारखेला पाऊल ठेवणार, कोणते जिल्हे वगळून हा पाऊस पुढे जाणार आणि कुठे लोक पाण्यासाठी व्याकुळ होणार, ही सगळी सविस्तर माहिती डोळ्यात तेल घालून समजून घ्या. जगातला सगळ्यात मोठा समुद्र जो प्रशांत महासागर आहे त्यात अचानक तापमान वाढले. अंदमानात मान्सून आल्याच्या बातम्या आल्या आणि इकडे समुद्राचं पाणी चक्क 2 अंश सेल्सिअसने जास्त तापलं. याच 2 अंशाच्या वाढीमुळे अख्ख्या जगावर सुपर एल निनोचं सावट आलंय. मग ते कोणते 21 जिल्हे आहेत ज्यांना हा फटका बसणार? तुमचा स्वतःचा जिल्हा या धोक्याच्या यादीत आहे का? पुढच्या 30 सेकंदात आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. मुळात हे सुपर एल निनो म्हणजे काय असतं, त्याचा परिणाम आता आपल्या दैनंदिन जीवनावर कसा होणार, जून महिन्यापासूनच उष्णतेची भयानक लाट कशी पसरणार आहे, काय परिस्थिती निर्माण होणार आहे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाच्या 4 महिन्यात पाऊस कसा आणि कुठे पडणार, महाराष्ट्राच्या भूमीवर पहिला पाऊस कधी कोसळणार, ही सगळी माहिती आता समोर आलीये. निसर्गाचा खेळ आता पूर्णपणे बदललाय. मान्सूनचे वारे आता उलटे फिरू लागलेत आणि याला कारणीभूत ठरलीये प्रशांत महासागरातली ती सुपर एल निनोची भयानक स्थिती. हवामान विभागाने आधी फक्त 16 जिल्ह्यांची यादी जाहीर केली होती की तिथे दुष्काळ पडेल, पण आता आलेल्या ताज्या आणि अत्यंत भीतीदायक अपडेटनुसार ही यादी आणखी 5 जिल्ह्यांनी वाढून आता थेट 21 जिल्ह्यांवर पोहोचलीये. हे 21 जिल्हे आता संपूर्णपणे रेड झोनमध्ये आलेत. मुख्यमंत्र्यांनी आता साफ सांगितले की सरकारने आत्तापासूनच चारा छावण्या आणि पाणी पुरवठ्याचं नियोजन करायला सुरुवात केलीये. जर आभाळातून पाऊसच पडला नाही तर धरणं कशी भरणार आणि छावण्यांना तरी पाणी कुठून आणणार? पुणे वेधशाळेने जो नकाशा दिलाय त्यात स्पष्ट दिसते की यंदाचा पावसाळा अतिशय विचित्र आणि धोकादायक असणार आहे. पॅसिफिक महासागरातल्या या संकटामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे, पण त्याचा एक उलटा परिणाम आपल्याकडच्या अवकाळी पावसावर झालाय.
एप्रिल आणि मे महिन्याच्या काही दिवसात जो अचानक ढगफुटीसारखा अवकाळी पाऊस झाला, खरं तर ते या सुपर एल निनोच्या आगमनाचंच मोठं लक्षण होतं. प्रशांत महासागरात झालेला हा बदल इतका तीव्र आहे की त्याने अख्ख्या पृथ्वीचं ऋतुचक्रच पूर्त कोलमडून टाकलंय. एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या जंगलात भीषण वणवे पेटलेत, तर दुसरीकडे दक्षिण अमेरिकेत पूर आलाय. आणि बिचाऱ्या भारताच्या, विशेषतः आपल्या महाराष्ट्राच्या नशिबी यंदा फक्त कोरडं आभाळ आणि उष्णतेच्या जाळणाऱ्या झळा आल्या आहेत. सर्वसाधारणपणे जो नेहमीचा एल निनो असतो तो दर 2 ते 7 वर्षांनी येत असतो, पण हा सुपर एल निनो तब्बल 10 ते 15 वर्षांनी येतो. 2015-16चं ते वर्ष आठवा, जेव्हा लातूरमध्ये इतकी बिकट परिस्थिती झाली होती की रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती, आणि तेव्हाही याला कारणीभूत हाच सुपर एल निनो होता. आता 2026मध्ये पुन्हा तोच काळा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर पुन्हा घडताना दिसतोय. प्रशांत महासागराच्या भागात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. आता तिथलं तापमान जर असंच वाढत राहिलं तर आपले मान्सूनचे वारे तिथेच अडकवून ठेवले जातात आणि पर्यायाने मान्सूनवर त्याचा मोठा परिणाम होतो. मग याचाच फटका यावर्षी नेमका कोणत्या जिल्ह्याला बसणार? कुठे पाऊसच पडणार नाही. जूनमध्ये नेमक्या कोणत्या तारखेला मान्सून महाराष्ट्रामध्ये धडकणार? कोणते जिल्हे वगळून तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडवणार? पुणे वेधशाळेचा रिपोर्ट पहा. पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि अकोल्यातील जे तापमान आहे ते पुन्हा वाढणार असून थेट 45 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. हे तापमान माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाणार आहे. उन्हाळ्यात लागलेला हा तडाखा म्हणजेच पावसाळ्यातल्या दुष्काळाची नांदी आहे, हे लक्षात घ्या. जगभरातील 7 मोठ्या हवामान मॉडेलचा सखोल अभ्यास केला गेलाय. पहिल्या 6 मॉडेल्सनी पावसाबद्दल थोडीफार आशा दाखवली होती. सरकारनं जेव्हा या 7 मॉडेलचा अभ्यास केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की हवामान हा संपूर्णपणे निसर्गाच्या गतीनं चालत असतो. माणूस फक्त त्याचा एक अंदाज लावू शकतो, आणि हेच अंदाज ठोकताळे न लावता अचूक यावेत म्हणून 7 वेगवेगळे मॉडेल्स तयार केले गेलेत आणि त्यांचा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक मॉडेलमध्ये काय सांगितलं तर 6 मॉडेल्सनी थोडी सकारात्मक आशा दाखवली, पण जे 7वं मॉडेल आहे जे थेट महाराष्ट्राच्या मातीशी आणि शेतीशी जोडलेलं आहे त्यानं मात्र सगळ्यांना हदरवून सोडलंय. त्या 7व्या मॉडेलमध्ये असं स्पष्ट दिसलंय की मॉन्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात थोडाफार पाऊस कदाचित पडेल, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या मुख्य महिन्यांमध्ये परिस्थिती खूपच बिकट आणि गंभीर होऊ शकते. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती खूप अवघड होणार आहे. सर्वदूर आणि सलग पाऊस पडणार नाही, केवळ तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. पण जो धुवांधार, मुसळधार पाऊस असतो त्याची शक्यता अतिशय कमी वर्तवण्यात आली आहे. ह्या एल निनोमुळे कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया जाणार हे आता सविस्तर पाहणं गरजेचं आहे. हवामान मॉडेलमध्ये शेतकऱ्यांना हात जोडून एकच विनंती करण्यात आली आहे की जून महिन्यात सुरुवातीचा पाऊस पाहून घाईघाईने पेरणी अजिबात करू नका. जर घाई केली तर बियाणांचं अतोनात नुकसान होऊ शकतं, कारण पहिल्या पावसानंतर मोठा खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि ह्याच कारणामुळे आपले मुख्यमंत्री, प्रधानमंत्री तसेच इतर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या सगळ्यांनी वेळोवेळी सुपर एल निनोच्या या मोठ्या संकटाबद्दल देशाला आधीच सावध केलंय आणि दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते असं सांगितलंय. हवामानाच्या सध्याच्या ताज्या अंदाजानुसार जो मान्सूनचा पाऊस आहे, जो पूर्वी 7 जूनच्या आसपास सांगितला गेला होता, पण तोच पाऊस आता 10 जूनच्या नंतर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि पेरण्यांसाठीची जी तारीख सांगण्यात आलेली आहे तर ती तारीख साधारणपणे 15 जूनपासून 25 जूनपर्यंत पेरण्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच पेरणी करत असताना तुम्ही हे चेक करायचंय की तुमच्या शेतामध्ये कमीत कमी 6 ते 7 इंच जागा ओली झालेली पाहिजे किंवा ओल आलेली पाहिजे, त्यावेळीच पेरणी करायची आहे. हा हवामान विभागाचा अंदाज आणि सुपर एल निनोचे संकट खरोखरच आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारे आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहेत, त्यामुळे आपण अधिकृत माहितीवर विश्वास ठेवला पाहिजे. हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवून आपल्या शेतकरी बांधवांना जागरूक करण्यासाठी तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की लिहा आणि तेथे सध्याची परिस्थिती काय आहे ते सांगा, जेणेकरून प्रशासनापर्यंत आणि इतर लोकांपर्यंत अचूक ग्राउंड रिपोर्ट पोहोचेल.
आता आपण या संकट काळात नक्की काय पावले उचलली पाहिजेत आणि योग्य पद्धतीने पेरणी कशी करायची याची एक मार्गदर्शक नियमावली सविस्तरपणे समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या शेतीचे नियोजन अत्यंत हुशारीने करणे गरजेचे आहे. जेव्हा जूनच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडेल तेव्हा मान्सूनाला समजून लगेच पेरणीची घाई करू नका, कारण त्यानंतर मोठा खंड पडण्याची शक्यता. अशा वेळी तुमची घाई बियाणे आणि खतांचा खर्च व्हायला घालू शकते. पेरणीचे योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या मोबाईलवर अधिकृत हवामान अंदाज तपासण्याची सवय लावून घ्या. शासनाच्या कृषी विभागाचे वेबसारखे अधिकृत ॲप डाउनलोड करा, जे ते तुमच्या तालुक्याची आणि गावाची अचूक माहिती मिळते. पेरणीची योग्य ओळखण्यासाठी शास्त्रोक्त पद्धत वापर करा. जेव्हा तुमच्या शेतात चांगला पाऊस होईल तेव्हा एका काठीच्या साहाय्याने जमिनीत ओलं तपासा. जोपर्यंत जमिनीमध्ये किमान 6 ते 7 इंच खोलवर पोत चांगली जात आहे तोपर्यंत बियाणे मातीत टाकू नका. यंदाच्या कोरड्या हवामानाचा अंदाज पाहता कमी पाण्यात येणारी आणि कमी कालावधीत निघणारी पिके निवडणे जास्त फायद्याचे ठरेल. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे बियाणे बाजारातून आणताना ते कोरडवाहू उपरांतांसाठी योग्य आहे का याची कृषी सेवा केंद्राकडून माहिती करून घ्या. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी शेतात पाणी साठवण्याचे आणि जिरवण्याचे मार्ग तयार करा. आपल्या शेताच्या बाजूला छोटे बांध घाला, जेणेकरून पडणारे पाणी वाहून न जाता आपल्या शेतीमध्ये. ज्या शेतकऱ्यांच्या विहीर आणि कुपवलेली आहे त्यांच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धतीचा वापर करा. या संकटाचा सामना करण्यासाठी एकजूट आवश्यक आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्या गावातील शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमच्या गावात पेरणी योग्य पाऊस आला असेल तर हे कमेंट करायला सांगायला विसरू नका, जेणेकरून आपल्या बांधवांना अंदाज येईल. सतर्क राहा आणि सुरक्षित राहा.